28 जानेवारीला मोठी धक्कादायक बातमी आली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। त्यांच्यासोबत आणखी 6 जणांचा मृत्यू झाला। संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला। सरकारने दुखावटा जाहीर केला आणि मंत्रालयालाही त्या दिवशी सुट्टी देण्यात आली। पण या सगळ्या दुःखद वातावरणात मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडला। अजितदादा यांच्या निधनानंतर काही तासांत त्यांच्या अधिकारात असलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या फायली झपाट्याने पुढे सरकल्या। तब्बल 20हून अधिक संस्थांच्या 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला। धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी विमान अपघात झाला त्याच दिवशी 3:09 या फाईलवर सही झाली आणि सुमारे 4 वाजल्यापासून मंत्रालयातून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र वाटपही सुरू झाली। अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शाळांना अल्पसंख्याक दर्जा देणारे अधिकृत कोण आणि या प्रमाणपत्रावर सही करणारे मिलिंद शेनॉय कोण आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोक करत होता तेव्हा मात्र मंत्रालयात वेगळीच घाई सुरू होती। ती म्हणजे 20हून अधिक संस्था आणि 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची। माहितीनुसार ऑगस्ट 2025 पासून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अल्पसंख्याक दर्जा देण्यावर ब्रेक लावला होता। त्यांच्या राजीनाम्यानंतर हा विभाग अजितदादांकडे आला होता आणि त्यांनीही या फायली थांबवून ठेवल्या होत्या। पण त्यांच्या निधनानंतर काही अधिकाऱ्यांनी घाईघाईत त्या मंजूर केल्याचं समोर येत आहे। या 75 शाळांपैकी 25 शाळा पोदर इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या असल्याचं समोर आलंय। तसेच सेंट झेवियर्स सारख्या शाळांनाही हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे। सह्या झालेल्या फायलींना तात्पुरता स्टॉप देण्यात आला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश दिले आहेत। दरम्यान आमदार रोहित पवार यांनी सगळंच वंगाळ झालंय असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। आता विषय येतो या प्रकरणात सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे मिलिंद शेनॉय यांचं। मिलिंद शेनॉय हे महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागात उपसचिव पदावर कार्यरत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखले जातात। राज्य शासनाच्या अल्पसंख्याकांशी संबंधित विविध योजना, शैक्षणिक सवलती, आर्थिक सहाय्य, प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया तसेच विभागीय धोरणांची अंमलबजावणी यामध्ये उपसचिव या नात्याने त्यांची महत्त्वाची प्रशासकीय भूमिका असते। अल्पसंख्याक विभाग हा राज्यातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबवतो। तसे की शिष्यवृत्ती योजना, व्यावसायिक शिक्षणासाठी अनुदान, स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना तसेच अल्पसंख्याक प्रमाणपत्राची प्रक्रिया। उपसचिव म्हणून मिलिंद शेनॉय यांचे कार्य मुख्यतः धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी, शासकीय आदेशांची अंमलबजावणी, कागदपत्रांची अंतिम प्रशासकीय तपासणी आणि विभागीय बैठकींमध्ये शासनाने प्रतिनिधित्व करणे असे असते। राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत जेव्हा विविध शिष्टमंडळे शासनाकडे निवेदन सादर करतात आणि निधीवाढ योजना विस्तार किंवा धोरणात्मक बदलांची मागणी करतात तेव्हा अशा बैठकींमध्ये संबंधित विभागाचे अधिकारी म्हणून ते सहभागी होत असल्याची नोंद आहे। यामुळे अल्पसंख्याक विभागाचे आर्थिक तरतुदी, निधी वाटप आणि योजनांचा प्रभावी अंमलबजावणीबाबत त्यांच्या स्तरावरून प्रशासकीय समन्वय साधला जातो। अलीकडे अल्पसंख्याक प्रमाणपत्रांवर सही करण्यासंदर्भात त्यांच्या नावाचा उल्लेख होत असून या संदर्भात चौकशी होणार असल्याची चर्चा समोर आली आहे। अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये साधारणपणे प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेमधील नियमांचे पालन झाले का, कागदपत्रांची पडताळणी योग्य प्रकारे करण्यात आली का किंवा अधीनस्थ अधिकाऱ्यांकडून काही त्रुटी राहिल्या का याची प्रशासकीय तपासणी केली जाते। चौकशी प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार आणि शिस्त पालन यंत्रणे अंतर्गत केली जाते व ती पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याबाबत अंतिम निष्कर्ष काढला जात नाही। प्रशासकीय यंत्रणेत उपसचिव पद हे धोरण अंमलबजावणी आणि प्रशासकीय नियंत्रण या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते, कारण विभागातील विविध शाखांमधील समन्वय, प्रस्तावांना मंजुरीसाठी पुढे पाठवणे तसेच शासन निर्णयांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही जबाबदारी या पदावर असते। अल्पसंख्याक प्रमाणपत्रे ही शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, नोकरीतील आरक्षण किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असतात। त्यामुळे त्यांची अचूकता आणि कायदेशीर वैधता अत्यंत महत्त्वाची असते। जर कोणत्याही स्तरावर अनियमिततेचा संशय निर्माण झाला तर शासनाकडून चौकशी आदेशित केली जाऊ शकते आणि त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाते। मिलिंद शेनॉय यांची संदर्भातील घडामोडी या प्रशासकीय प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिल्या जात आहेत आणि अंतिम अहवालानंतरच याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होऊ शकतील। त्यामुळे या विषयाकडे पाहताना प्रशासकीय प्रक्रिया, विभागीय जबाबदाऱ्या आणि कायदेशीर चौकशी यांचा व्यापक संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे। तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका।